सध्या राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार आणि मोर्चे बांधणी सुरू आहे। नेत्यांच्या सभा होत आहेत। सभांच्या माध्यमातून जनतेला अनेक आश्वासने दिले जात आहेत आणि मोठमोठ्या वल्गनाही केल्या जात आहेत। सध्या निवडणुकीत मतदार याद्यांच्या घोळानंतर आता मतांसाठी पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने सातत्याने केला जातोय। याच पैशांच्या मुद्द्यावरून कोकणाचं राजकारण आता तापलेलं असतानाच निलेश राणेंनी धाड टाकत काही दावे केले आणि महायुतीलाच घरचा आहेर दिला आहे। एका भाजपाच्या कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी धाड टाकत भाजपावर पैसे वाटपाचा आरोप केलाय। सत्तेतील मित्रपक्षांनीच असे आरोप केल्याने आता एकच खळबळ उडाली आहे। त्यानंतर अनेक विरोधकांनी सुद्धा भाजपासह महायुतीवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केलाय। यानंतर राज्यभरात अक्षरशः रान पेटलेले असताना एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही या गोष्टीचं गांभीर्य ओळखलंय। यानी निवडणुकीमध्ये खरंच जर असे पैसे वाटपाचे प्रकार केले जात आहेत का, एका मताची किंमत ठरवली जाते का, लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, या संदर्भात महाराष्ट्रातून आढावा घेतला आहे आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। संबंधित माहिती लोकशाही मराठीने सूत्रांकडून मिळवली आणि त्याची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही। मात्र हे जर अशा प्रकारे पैसे वाटप होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, एवढं मात्र नक्की आहे। राज्याच्या अनेक भागात संभाव्य मतांची किंमत काय आहे हे आपण पाहणार आहोत। मात्र या पैशांच्या मुद्द्यावर सध्या जे आरोप प्रत्यारोप झालेत ते आधी आपण पाहूयात। मतांचा दरात 25,000 पर्यंत गेले, काय 1 लाखापर्यंत पण जातील। मर्यादा आहेत, डेडलाईन आहे किंवा कुठे काय बाउंड्री आहे? काय नाही। पैशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तर मी परवा मालवणमध्ये जे काय केलं। अहो, ही गरिबांची निवडणूक आहे। कोण अपक्ष आमचं सोडून द्यावं, पण कोण अपक्ष उभा आहे, कोण गरीब उभा आहे, घरातलं सगळं म्हणजे मोटरसायकल विकून उभा आहे, त्यांनी कुठे जावं, कशा निवडणुका लढवाव्यात, ही प्रवृत्ती कुठली आहे, ही कुठली सिस्टम आणताय, हे कुठलं कल्चर आणताय तुम्ही जिल्ह्यामध्ये? या कल्चरच्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत। म्हणून आम्ही परवाचा स्टँड घेतला की आता अति होतंय। हे काय 1 लाख काय 10 लाख करते, ह्यांना काय कुठे जातंय काय? सिंधुदुर्गमध्ये येऊन सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे। उद्या ही परंपरा होऊन जाईल। त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग ती चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामा नये असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं। पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल। भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला मतदान करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।